नमस्कार, मी राजेंद्र होंजे. या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. मिशनरी मानवतेचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांची आज जन्मशताब्दी. या जन्मशताब्दी वर्ष म्हणून गेलं वर्ष साजरं केलं गेलं आणि आज त्याचा सांगता सोहळा गडचिरोली जिल्ह्यातल्या हिमलकसामध्ये होतोय. बाबा आमटे म्हणजे मानवतेचं एक उत्तम उदाहरण. भामरागडच्या हेमलकसा इथं असलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या नवीन प्रशस्त इमारतीचा लोकार्पण सोहळा आजच्या निमित्तानं तिथे होतोय. आपण ही सकाळची दृश्य पाहतोय. हेमलकसामधली लोकबिरादरी प्रकल्पाच्या इथली नवीन रुग्णालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा देखील या ठिकाणी होणार आहे. वेगवेगळे कार्यक्रम आजच्या दिवसाच्या निमित्तानं इथे आज आयोजन करण्यात आलेले आहेत. बाबा आमटेंनी समाजाला जो मानवतेचा एक वेगळा वसा घालून दिला. आपण हे दृश्य पाहतोय कलापेनी कोमकली यांच्या गायन कार्यक्रमाची. डॉक्टर प्रकाश आमटे, मंदा आमटे यांनी बाबांचा वसा पुढे हेमलकसात सुरू ठेवला आणि डॉक्टर विकास आमटे यांनी आनंदवनात कुष्ठरोग्यांची सेवा ही अखंडितपणे सुरू ठेवली. लाखो कुष्ठरोग्यांच्या जीवनामध्ये एक प्रकाश आणून देण्याचं काम, प्रकाशवाट दाखवण्याचं काम बाबांनी आपल्या आयुष्यात केलं. आणि साधनाताई त्यांच्या पत्नी यांनी त्यांना दिलेली मोलाची साथ ही आज या प्रकल्पाच्या निमित्तानं समाजापुढे एक वेगळं उदाहरण आपल्या समोर घालून देत आहे. लोकबिरादरी प्रकल्प असेल किंवा आनंदवनातला कुष्ठरोग्यांच्या संदर्भातला वरोऱ्यातला हा सगळा कामाचा उत्तुंग असा पर्वत असेल, याच्यातून बाबांच्या कामाची उंची किती मोठी आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. बाबांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होतीये. भामरागडच्या हेमलकसा इथं असलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या नवीन प्रशस्त इमारतीचा लोकार्पण सोहळा आज इथं पार पडतोय. आपण बघतोय ज्येष्ठ शास्त्रीय गायिका कलापेनी कोमकली यांनी इथे गायन सेवा आपली सकाळी आज सादर केली. आणि ज्या नवीन रुग्णालयाचं जे रुग्णालय 42 वर्षापूर्वी हेमलकसामध्ये डॉक्टर प्रकाश आमटेंनी सुरू केलेलं होतं आदिवासींच्या आरोग्य सेवेसाठी, आज अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त असं हे नवीन इमारत या रुग्णालयाची उभी होती. त्याचा लोकार्पण सोहळा आजच्या बाबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं होतोय. याच रुग्णालयाचा आढावा घेतला आमचा रिपोर्टर महेश तिवारीने. आपण सध्या आहोत हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पामध्ये. एकूणच या लोकबिरादरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली असे बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. आणि आपण बघू शकतो या ठिकाणी एक नवीन रुग्णालय, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण म्हणू शकतो ज्याला. आदिवासी भागात जे स्वप्न होतं, एक असं स्वप्न होतं, ते स्वप्न आता पूर्ण होत आहे. आणि विशेषतः बाबांची आज जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना या ठिकाणी हे नवं रुग्णालय आदिवासी लोकांच्या सेवेसाठी आजपासून खुलं होत आहे. आपल्यासोबत डॉक्टर दिगंत आमटे आहेत. आपण त्यांना विचारूया नेमकं या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नेमकं या भागातल्या लोकांना काय मिळणार आहे. मला सांगा, हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं स्वरूप काय, बाबांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे, नेमकं काय काय राहणार आहे? बाबांचं हे स्वप्न होतं की इथे एक खूप मोठं हॉस्पिटल उभं राहावं, सगळ्या सुविधा त्यांना मिळाव्या, ते आज पूर्ण होत आहे. जुनं जो स्वरूप होतं त्याच्या तुलनेत जर आज बघितलं तर लोकांना काय काय फायदा होणार आहे? लोकांना बऱ्याच सुविधा मिळणार आहे. पॅथॉलॉजी लॅब अद्ययावत झाली आहे, त्यामुळे आम्हाला डायग्नोसिस करायला सोपं जात आहे. लवकर ट्रीटमेंट चांगल्या त्यांनी मिळते. ऑपरेशन थिएटर्स हे सुसज्ज आहेत. वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स आम्ही आता वेगवेगळे कॅम्प्स घेऊन इथे करणार आहोत. त्यामुळे लोकांना फार कमी रोगांसाठी बाहेर जावं लागेल. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथेच देता येतील, त्यामुळे त्यांचा खर्च आणि सगळ्याच गोष्टी वाचतील. एकूणच आदिवासी भागातल्या नागरिकांना ज्या सोयी कधीपर्यंत मिळालेल्या नाहीत, ज्यासाठी त्यांना इथून 400 किलोमीटर असलेल्या नागपूरला असेल, 250 किलोमीटर असलेल्या गडचिरोली किंवा चंद्रपूरला जावं लागायचं, आज त्या इथल्या इथं उपलब्ध होणार आहेत. महेश तिवारी, IBN लोकमत, हेमलकसा, गडचिरोली. या रुग्णालयाच्या संदर्भातली माहिती आपण डॉक्टर दिगंत आमटेंकडून जाणून घेतली. आपण थेट जाऊया हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाच्या इथे, जिथे आमचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव आहे. आज आशिष, बाबा आमटेंच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होतीये, या सोहळ्याची सगळी सांगता होती आणि नवीन रुग्णालयाचं लोकार्पण सोहळा देखील आहे. काय सांगशील आज दिवसभरातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांबद्दल? राजेंद्र, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे खरं तर ही त्यागाची मूर्ती, असीम त्यागाची मूर्ती, आणि त्यांचा हा सोहळा होतोय. जन्मशताब्दी सोहळ्याची आज सांगता होत्या. आणि त्याच वेळी हेमलकसामध्ये जो लोक बिरादरी प्रकल्प आहे तिथल्या नव्या हॉस्पिटलच्या वास्तूचा सुद्धा लोकार्पण सोहळा होतोय.
खरं तर हे एक गेट टुगेदर आहे. बाबांचे कार्यकर्ते, चाहते, त्यांच्या कार्यामुळं, त्यांच्या सहवासामुळं जे भारावून गेलेली लोक आहेत ती देशभरातून इथं जमलेली आहेत. सध्या आपण बघू शकतो की कालपासूनच हा सोहळा खरं तर सुरू झालेला आहे. काल संध्याकाळी उपेंद्र भट यांचं गायन झालं. त्यांनी अवीट अशा अभंग ऐकवले. त्याचबरोबर वेगवेगळ्या चाली त्यांनी गायल्या. त्यानंतर सुधीर गाडगीळ यांनी प्रकट मुलाखती घेतल्या, ज्या बाबांच्या सहवासात आलेली मंडळी, जशी की मग जगन मस्माले असतील किंवा डॉक्टर विजय पोळ असतील, मेधाताई पाटकर असतील किंवा अतुल शर्मा असतील, यांच्या प्रकट मुलाखती घेतल्या. आणि आज सकाळी कलापिनी ज्या कुमार गंधर्व यांच्या कन्या आहेत, त्यांचं गायन सुरू झालेलं आहे. आणि या गायनाच्या कार्यक्रमानंतर हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे. हे भव्य असं हॉस्पिटल उभारण्यात आलेलं आहे. खरं तर हा हेमलकसा भाग भामरागड जवळ, जिथं नक्षलवाद आजूबाजूला असताना इथं आदिवासींची सेवा करण्यासाठी हे हॉस्पिटल उभारलं गेलेलं आहे. आज 42 वर्ष या हेमलकसा प्रकल्पाला पूर्ण झालेली आहेत. आणि त्यातच बाबा आमटेंचं स्वप्न होतं की एक अद्ययावत असं रुग्णालय या ठिकाणी असावं. तेही स्वप्न आज पूर्ण होत आहे. डॉक्टर प्रकाश आमटे, मंदा आमटे यांच्यासाठी आज खूप मोठा दिवस आहे, कारण त्यांचं सुद्धा स्वप्न या निमित्तानं पूर्ण होत आहे. एक प्रकारचं गेट टुगेदर आहे, ज्यामध्ये आपुलकी आहे. दुरून दुरून लोक आलेले आहेत आणि बाबांच्या कार्यानं भारावून गेलेली ही मंडळी आहे. नाहीतर अशा नक्षलवादीग्रस्त भागामध्ये सहसा मुंबई पुण्याकडला माणूस येत नाही. पण आज इथं जर का आपण बघितलं तर सगळ्या सुखसोयींनी इथं एक अद्ययावत हॉस्पिटल होत आहे. त्याचबरोबर राहण्याची खूप चांगली व्यवस्था आहे. त्यामुळं मोठ्या संख्येनं लोक इथं आलेले आहेत आणि एक घरचा कार्यक्रम म्हणून ही लोक आलेली आहेत. राजेंद्र, अगदी खरं आहे की आपल्याच घरचा कार्यक्रम म्हणून हा प्रत्येक जण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला जो बाबांच्या जवळचा होता, बाबांच्या विचारांशी जुळलेला होता, किंबहुना बाबांनी जो विचार समाजातल्या जागृतीसाठी, समाजसेवेसाठी घालून दिलाय, त्याच्यासाठी म्हणून ही सगळी जमलेली आहेत. आशिष, काय सांगशील, बाबा आमटेंनी जे इतकं मोठं काम, एक मानवतेचा मिशनरी म्हणून आपण त्यांच्याकडे सगळेजण पाहतो, मानवता नेमकी कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबा होते. बाबांबद्दल या आदिवासी बांधवांमध्ये आज काय प्रतिक्रिया आहेत? आज जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता होती. राजेंद्र, खरंच असीम त्यागाची मूर्ती. प्रत्येक काम जे हाती घेतलं ते पूर्ण केलं. मग ते कुष्ठरोग्यांची सेवा असेल, आज कुष्ठरोग हा जगातून नाहीसा झालेला आहे, पण ज्यांना कुष्ठरोगातून बरं करून जी लोक भीक मागत होती त्यांना स्वयंसिद्ध केलेलं आहे. ते हात आज जरी कुष्ठरोग्यांचे हात असतील तरी ते स्वतःची मिळकत स्वतः मिळवत आहेत, काम करतायत. आनंदवनामध्ये जर का गेलो तर त्याचा प्रत्यय आपल्याला येतो. बाबांनी जी काही कामं हाती घेतली, मग ती नर्मदा बचाव सारखं आंदोलन असेल, 10-11 वर्ष त्यांनी नर्मदेच्या खोऱ्यात ठाण मांडून ते बसले होते आणि सरकारला त्यांनी बरंच मागे फेकलं होतं. तसंच भारत जोडो अभियान, कन्याकुमारी ते काश्मीर इथपर्यंत ते भारत जोडो आंदोलन त्यांनी केलं. ते भारत जोडो आंदोलन सुद्धा त्यांनी जो मार्च काढला होता कन्याकुमारी पासून, तो सुद्धा त्यांनी वेळेत पूर्ण करत एक मानवी शृंखला, ज्याला आपण म्हणूया की ग्रीन मार्च, त्यांनी तो काढला होता. तिथं सुद्धा जगाला प्रत्यय आला की जर का माणसानं ठरवलं तर तो बदल घडवून आणू शकतो. जेव्हा पंजाबचा प्रश्न चिघळला आणि खलिस्तानच्या जे अतिरेकी होती त्यांच्याशी बाबा सुवर्ण मंदिरात जाऊन भिडले, त्यांच्याशी त्यांनी वाटाघाटी केल्या, त्यांचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हा माणूस खूप वेगळा होता, याचे विचार खूप वेगळे होते. बरोबर. IQ लेवलचा माणूस त्यांच्या समोर यायचा, त्याच्याशी त्या लेवलला जाऊन ते संवाद साधत असत. त्याचं मन परिवर्तन करण्याची एक खूप मोठी ताकद त्यांच्यात होती. आणि म्हणूनच बाबा आमटेंचा जो परिवार आहे तो आज देशभर पसरलेला आहे. दूरदूरून लोक इथे येत आहेत. इथले जे आदिवासी आहेत, खास करून हेमलकसाच्या आजूबाजूची, त्यांच्यासाठी तर आज खूप मोठी बाब आहे. कारण आदिवासींचा इलाज तर दूर राहो, त्यांना कुठले रोग आहेत हे त्यांनाही कळत नसते. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा प्रकाश आमटे आणि मंदा आमटे इथे हेमलकसाला आले, आज जर का इथे वळून बघितलं तर एक मोठं हॉस्पिटल हेमलकसामध्ये उभं राहतं, जिथं शासनाची आरोग्य सेवा पोहोचत नाही, तिथं अद्ययावत असं हॉस्पिटल लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून उभं राहतं. ही खूप मोठी गर्वाची बाब आहे अशी आपण म्हणू शकतो. अगदी खरं आहे आशिष की या सगळ्या परिसराचं अत्यंत मनोहारी असं आजचं दृश्य आहे. कारण बाबांच्या आठवणी इथे जागवल्या जात आहेत. बाबांनी ज्यांना उभं केलं ते बाबांची सेवा, बाबांनी दिलेलं व्रत पुढे घेऊन समाजसेवा करतायत. माणूस माझे नाव 10 दिशांच्या रिंगणात, या पुढेच माझी धाव, ही कविता ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आहे. कुष्ठरोगीच नाही तर समाजानं वाळीत टाकलेल्या अनेकांच्या आयुष्यात आनंदवंद फुलवणारे बाबा आमटे यांची आज जन्मशताब्दी आणि त्याचीच सांगता होतीये. जाणून घेऊया बाबा आमटेंच्या योगदानाबद्दल.
मुरलीधर आमटे म्हणजे सगळ्यांचे बाबा आमटे, ज्यांनी समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी समाजाला भरभरून दिलं. चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा गावात बाबांनी आनंदवन उभारलं. समाजातील तळागाळाच्या लोकांना एकत्र आणून जीवन जगण्याचा नवा मार्ग दाखवला. बाबांनी कुठल्याही अपेक्षेशिवाय कार्य केलं. जेव्हा लोक आपापसात भांडत होते, सगळे एकमेकांच्या जीवावर उठले होते, त्यावेळी बाबांनी भारत जोडोचा नारा दिला आणि तरुणांच्या मनात देशभक्ती जागवली. पैर में पहनाएंगे लेकिन जंजीरें नहीं पैर में डालने देंगे. कॉन्स्टिट्यूशन लोकमाता को आश्वासन दे रहे हैं. म्हणूनच बाबांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात युवकांची त्यांना खूप साथ लाभली. मेरे महावचन लिखा हुआ है, I sought my soul I could not see, and I sought my God eluded me. त्यांच्या आभाळा एवढ्या कार्यामुळे त्यांना रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच त्यांना आंतरराष्ट्रीय गांधी शांती पुरस्कारही देण्यात आला. इस देश में जो जवान पैर पकड़ते वही पैर खींचते अपने नेताओं, इसलिए नमस्कार कीजिए. पण त्यांनी कुठल्याही पुरस्काराचा विचार न करता त्यांचं कार्य सुरू ठेवलं. बाबा गेले तो दिवस होता 9 फेब्रुवारी 2008. पण बाबांचा वारसा आजही आनंदवन, सोमनाथ तसंच हेमलकसाच्या रूपानं दिवसेंदिवस समृद्धच होतोय. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आणि छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परत भेटू. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी या गडचिरोली जिल्ह्यातल्या प्रकल्पाला नुकतीच 42 वर्ष पूर्ण झाली आणि आज याच हेमलकसामध्ये जिथं हा प्रकल्प आहे त्याच ठिकाणी लोकबिरादरी या नव्या अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त रुग्णालयाचं लोकार्पण होत आहे. बाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त या प्रकल्पातून आदिवासींचं जीवन घडवलं जातं. आदिवासींना आरोग्य सेवेपासून ते त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम यातून केलं जातं. या हेमलकसामध्ये आता ज्या हॉस्पिटलचं लोकार्पण होणार आहे, कसा आहे हा लोकबिरादरी प्रकल्प पाहूयात. हेमलकसा मधला लोकबिरादरी प्रकल्प. इथल्या आदिवासींच्या जीवनात डॉक्टर प्रकाश आमटेंनी मोठी मेहनत घेऊन त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलंय. 42 वर्षांपूर्वी डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे यांनी 23 डिसेंबर 1973 साली एका झोपडीत लोकबिरादरी हा प्रकल्प सुरू केला. या ठिकाणी त्यांनी आदिवासींना मोफत आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली. साध्या तापापासून ते अवघड शस्त्रक्रियांपर्यंत सगळेच उपचार इकडे केले जातात. गडचिरोली, छत्तीसगड मधलं बस्तर आणि तेलंगणाच्या सीमा भागातले आदिवासीही इथे येऊन आरोग्य उपचार घेतात. आतापर्यंत लाखो आदिवासींना या आरोग्य सेवेचा फायदा झालाय. डिलिव्हरी रूम ही आधुनिक पद्धतीची केलेली आहे. त्यानंतर NICU म्हणजे पिडियाट्रिक जन्मजात बाळांचं वजन जर कमी असेल त्यासाठी नवीन NICU आणि ICUची सुविधा केलेली आहे. या सगळ्या रूपांमुळे त्या मुलाला बाहेर पाठवण्याची गरज भासणार नाही. एखाद्या प्राण्यावर जर माणसानं मनापासून प्रेम केलं तर त्याच्यावर प्राणीही तितकंच प्रेम करतात. डॉक्टर प्रकाश आमटेंनी इथं उभं केलेल्या प्राणी संग्रहालयाकडे पाहिलं की ते आपल्याला समजून येतं. भामरागड परिसरातल्या आदिवासींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पहिली ते महाविद्यालयीन स्तरापर्यंतचं एक उत्तम शिक्षण इथं उपलब्ध करून देण्यात आलंय. इथल्या शाळेत मुलांना शिक्षणाच्या अत्याधुनिक सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. आपण त्यांना आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. कॉम्प्युटरच्या युगामध्ये त्यांना आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना त्याच्यात आवड आहे मुख्य म्हणजे. आणि त्यामुळे एक चांगली अत्याधुनिक अशी कॉम्प्युटर लॅब आम्ही इथे उभी केली आहे, ज्याच्यात त्यांना इंटरनेट पासून सगळे फॅसिलिटी त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे ती पण मुलं आता जगाशी जोडल्या जात आहेत. आमटे कुटुंबियांची तिसरी पिढी या प्रकल्पात सध्या काम करते. पुण्याचे विलास मनोहर, गोपाळ फडणवीस या सहकाऱ्यांचा त्यांना कामात हातभार लावलाय.
42 वर्षापूर्वी हेमलकसाच्या या लोकबिरादरी प्रकल्पाला सुरुवात झाली आणि त्यावेळी जे स्वरूप होतं ते स्वरूप आता पूर्णपणे बदललेलं आहे. आदिवासी भागात आदिवासी नागरिकांना पूर्णपणे मोफत उपचाराचं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता नवीन उभं झालंय असं म्हणायला हरकत नाही. आदिवासींच्या जीवनाला दिशा देणाऱ्या बाबा आमटेंच्या स्वप्नातलं जग वास्तवतेत दिसणाऱ्या लोकबिरादरी या प्रकल्पाचा आज 42 वर्षानंतर खरं तर वटवृक्षात रूपांतर झालंय. त्याच्या सावलीमुळे लाखो आदिवासींचं आयुष्य सुखकर बनलंय. बाबा आमटे आपल्या एका कवितेत म्हणतात, झेपावणाऱ्या पंखांना क्षितिज नसतात, त्यांना झेपेच्या कवेत येणारं आकाश असतं. सृजनशील साहसांना सीमा नसतात, त्यांना मातीच्या स्पर्शाची अट असते. अशी सृजनशील साहस हवी आहेत जी बीज पेरून वाट पाहू शकतील, जी भाग ठेवून भविष्य आखतील, अनबेभान होऊन वर्तमान घडवतील. महेश तिवारी, IBN लोकमत, गडचिरोली. नंतर एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर मेधा पाटकर बाबांविषयी काय म्हणतात ते जाणून घेऊ. बाबा आमटे म्हटलं की प्रेम, करुणा आणि मानवतेचा अखंड झरा. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन अनेकांनी आपलं आयुष्य फुलवलं. जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होती आहे. त्याबाबत काही दिग्गजांशी बातचीत केली आहे आमचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधवने. आपल्या सोबत अनेक त्यांच्या सहवासात आलेली मंडळी आहे. खास करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आहेत. ताई, बाबा आजही आठवत असतील, तुमच्या मनात हृदयात बाबा आहेत, पण बाबांनी असं तुम्हाला काय दिलं की जे आज तुम्हाला ओरडून जगाला सांगायचं आहे की बाबा आमटेंनी हे मला दिलं? आमच्या बरोबर 10 वर्ष नर्मदेच्या किनारी राहिले, तेव्हा आई वडिलांचं प्रेम जितकं मिळतं तितकंच प्रेम दिलं. खासच सांगायचं तर नर्मदेच्या प्रत्येक संघर्षामध्ये, मग तो 36 दिवसाचा फेरकुळ्याचा संघर्ष असो की आणखी 8-10 दिवसांचा BP सिंगांच्या समोरचा दिल्लीतला संघर्ष, बाबा आमच्याबरोबर रस्त्यावर राहिले. आमची एवढी भावना त्यांच्याबद्दल होती की त्यांची नर्मदेच्या मातीबद्दल, नर्मदेच्या बद्दल जी भावना होती ती आंदोलनाची एक प्रेरणा शक्ती होऊन बसलेली. ताई, एकीकडे आनंदवनामध्ये कुष्ठरोग्यांची सेवा आणि दुसरीकडे भारत जोडो आंदोलन असेल किंवा नर्मदा बचाव सारखं आंदोलन असेल, इथं जाऊन तिथं प्रत्यक्ष लढा देण्याची त्याची तयारी, भारत भ्रमणाची तयारी, हे कसं व्यक्तिमत्व आहे? म्हणजे सगळं या माणसाला करायचं आहे आणि करताना राष्ट्रीय एकात्मता असेल किंवा मानवतावाद असेल हा जोपासायचा. ती प्रत्येक अन्यायाविरुद्ध आणि मानवीयतेला कलंक लावणारी जी कुठली घटना असेल त्याच्या विरुद्ध उभं राहण्याची बाबांची ताकद ही एका आंदोलनकारीची ताकद होती. बाबांचं जरी रचनेतून आपण दर्शन घेत असलो तरी त्यांचं आंदोलनकारी दर्शन आमच्या जवळचं होतं. आपण बघितलं की मीराताईंनी बाबांबद्दलच्या आठवणी जागृत केल्या. या कार्यक्रमात आपण इथंच थांबणार आहोत, पण जाता जाता ऐकूया पंडित उपेंद्र भट यांनी हेमलकसा इथं सादर केलेलं एक खास गाणं. जे का रंगले गांजले त्यासी म्हणे जो फुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तेथे देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो फुले.